थंडी एवढी खतरनाक आहे ना, विषय एकदम गंभीर आहे थंडीची। गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग। गाइस सकाळी सकाळी आपण आपल्या छोटी जी पसंती आहे आपली तिच्यावर आपण निघालो होतो अंबडला जाण्यासाठी। आंघोळ पण नाही केलेली नाही का तुमच्या भावाने, फक्त असं तोंड बिंड धुतलं आणि निघालाय। फक्त कशासाठी, जे वॉशर आहे का जे आपल्याला ABC फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग करायचे त्याचे वॉशर अजून झालेले नाही तयार, तर त्यांनी सॅम्पल म्हणून एक 50 पीस तयार केलेले, तर ते आता आपण चाललो आहे घ्यायला। आणि त्याच्यात थंडी एवढी खतरनाक आहे ना, डायरेक्ट हातबीत असे गार पडलेले पूर्ण नाही का, त्याच्यामुळे फुल पॅक नाही का, हेल्मेट बिलमेट पण खाली काय ट्रॅक पॅन्ट ते घालेले, त्याच्यामुळे काहीच थंडी तर अशी पण वाजणारच आहे। पण चुकीने पण एवढं सकाळी बाहेर निघू नका। 8 पण नाही वाजले आणि ऊन एवढं कडक पडलं आहे तरी थंडी वाजते। म्हणजे नाशिकची थंडी यंदा डायरेक्ट गुलाबी थंडी आहे काय। फायनली आता आपण पोहोचलेलो आहे कंपनीमध्ये आपले वॉशर घेण्यासाठी। आता आपल्याला सॅम्पल भेटलेले आहे वॉशरचे, एवढे दिलेले आहे त्यांनी। आता बघू, जाऊन लावून बघू, जर झाले परफेक्ट तर काहीच विषय। गाईस थंडी एवढी खतरनाक आहे ना, विषय एकदम गंभीर आहे थंडीची। डायरेक्ट 2 जॅकेट घालून गेलो होता नाही का तुमचा भाऊ। गाईज आता फायनली आता आपण आलेलो आहे आणि आता जेवढे पण फायर एक्सटिंग्विशर आहे जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर आपण सगळे रिफिल करून घेऊ, कारण आपल्याकडे वॉशर पण आलेले सॅम्पल दिले त्यांनी आणि ते सॅम्पल पण एकदम परफेक्ट बसलेले। गाईज फायनली आता आपले सगळे फायर एक्सटिंग्विशर बनून झालेले आहे। आणि आपल्याला हे बघा, हा जो फायर एक्सटिंग्विशर आहे ना, याने एवढा त्रास दिला ना प्रमाणाच्या बाहेर, म्हणजे 4 टाईम खोलला आणि 4 टाईम परत बनवलेला आहे। गाईज आता जाऊ घरी जाऊन आंघोळ करू, कारण सकाळपासून आंघोळ नाही केलेली आपण। आणि सकाळचे नाही दुपारचे 12:30-1 वाजले। घरी जाऊ, जेवण करू, आंघोळ करू आणि मग निघू आपण सगळ्या डिलिव्हरी करायसाठी। तर गाईस तुमच्या भावानी मस्त आता आंघोळ वगैरे करून झालेली आहे। आंघोळ वगैरे केली, मस्त जेवण वगैरे केलं आणि आपली बसंती लोड करून आपण डायरेक्ट निघालेलो आहे आता अंबड, त्यानंतर सातपूर आणि अजून गोंदा आणि त्यानंतर विल्लोळी। आपल्याला एवढे 4 ठिकाणी जायचं आहे डिलिव्हरी करण्यासाठी। गाईज एवढा आवाज होता ना या कंपनीमध्ये, प्रमाणाच्या बाहेर नाही का, डायरेक्ट धाड 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 एवढा आवाज। म्हटलो काही खरं नाही रे, चला म्हटलो। गाईज भारत गॅसला आलो होतो, पण इथं कुत्रा पण नाही दिसत आहे मला, कोणीच नाही। आणि इकडं पण मध्ये इथं उघडच असतं, मधल्या याला पण लॉक आहे। उगेच आलो आपण इथं, म्हणजे आपला टाइम पण वेस्ट झाला। गाईज कशाची तरी ना रॅली चाललेली आहे आणि फुल ट्रॅफिक विषय होऊन गेलेला आहे इथं। डायरेक्ट ट्रॅफिक जाम आहे नाही का, मुंबई नाशिक आहे। कशाच आहे, हा आदिवासी काय, थांबा वाचू दे, बोर्ड पण दिसत नाही ऍक्च्युली मला। जय आदिवासी, जय आदिवासी, चांगली गोष्ट आहे। हा एक पट्टा, तो एक पट्टा, एक जेंट्सचा पट्टा, एक लेडीजचा पट्टा, डायरेक्ट रस्ता ब्लॉक। काहीच तुम्हाला माहिती का आता आपण कुठं चाललेलं आहे, कुठं चाललोय माहिती, तुम्ही विचार पण नाही करू शकत अशा ठिकाणी। म्हणजे आता आपण चाललोय मुकणे डॅमच्या तिसरा, जे मुकणे डॅम आहे तिथं आपल्याला जायचं। रस्त्यात बघा फुल खडी मशीन लागू राहिले, दिसलं का, हे बघा एवढ्या खडी मशीन आहे, बघितल्या ना, हे बघा। म्हणजे हळूहळू करून आहे ना सगळे डोंगर वगैरे तुटणारच असं मला वाटतंय आता। चला काही जाऊ, रस्त्याची मजा घेऊ जरा, कारण वातावरण तर एक नंबर आहे इकडचं। बाई नात करते काय, हॉटेल भाग्यश्री विषय डायरेक्ट इथं काय आज। आपल्या सगळ्या डिलिव्हरी झाल्या, घरी जायला निघालो होतो, पण काय माहिती का, काही ना काही काम निघतच। तर आता परत एका कंपनीने बोलवलंय
तिथून आपल्याला रिजेक्टेड फायर एक्सटिंग्विशर घ्यायची. हे असं असतं, बघितलं ना. धन्य आहे म्हटलं, काही खरं नाही. आता काही जाऊ लवकरात लवकर तिथले फायर एक्सटिंग्विशर घेऊ आणि मग जाऊ गोडाऊनला, कारण गोडाऊनला आपल्याला 25 किलोची DCP रिफिलिंग करायची आहे. काहीच ज्या कंपनीमध्ये आपण फायर एक्सटिंग्विशर घ्यायला गेलो होतो, एवढा ताण दिला ना त्या कंपनीने. कंप्लीट आपला 1-1.5 तास घेतलेला आहे. त्याच्यामुळं आपल्याला घरी जाण्यासाठी खूप लेट झाला, प्रमाणाच्या बाहेर. तर कसं तरी त्यांनी दिलं करून. 1.5-2 तास तर आरामशीर घेतले त्यांनी माझे, नाही का. आता चाललोय आपण आपल्या घरी. चला गाईस, खूप दमलेलो आहे. तर सकाळपासून पळपळ. पण काय आता मटेरियल माग एवढं लोड आहे, हे पहिले आपल्याला खाली करावं लागेल आणि त्यानंतर मग घरी जावं लागेल. काहीच फायनली घरी आलेलं आहे. आता काहीच कॅपॅसिटी नाही माझी काम करण्याची, व्हिडिओ बनवण्याची, नाही का. तर काहीच भेटू आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये, कारण अजून एडिटिंग पण करायची मला, नाही का. आणि आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. चला, जय महाकाल.